मी सुसू करून आलो म्हणायचा. आणि कुठे जायचा तिकडं. मम्मी काय करायची, एक आवाज दिला की पळत पळतच यायचा. आणि सुशीला गेला, आई पांढऱ्या साडीवाली पाय दिसली म्हणायच्या मला. हो मग ती कुठे होती, अरे कुठे होती. आणि ती काय, आणि एक दिवशी काय झालं, तो दादा आहे ना आपला, ते बाहेर झोपला होता. आणि आम्ही बसलो आणि तिथं ना मग काय झालं, एक बाई आली. आम्ही दार लावल्यानंतर ना दादा बाहेर झोपला होता. दादा बाहेर झोपल्यानंतर ना ती बाई आली. आणि हे अश्विन दादा ते तिथं बाहेर झोपले होते. आणि त्यांच्या अंगावलं घेऊन झोपायला लागल्यावर आपल्या दादाने बघितलं. मग आपल्या दादाने बघितल्यानंतर ना दादाने आला आणि दार उघडलं, आम्हाला आवाज दिला. आणि त्यावेळेस काय होतं, आमुषा होती. मग आमुषाची ना भूतं फिरायला निघत्यात. हां. आणि मग हो. आणि मग ती बाई रात्र होती 12-12:30 वाजता रात्रीच्या. हां. आणि तू कर द्या. हां. आणि मग तिने काय केलं, ते अश्विन ते झोपले होते का पोरं, ते सुजाता जायचा आचीस होता आणि अश्विन इथं खाटावर झोपले होते. आणि दादा इथं होता खाटावर. हां तू कर द्या मोठ्याने द्या. हां. आणि मग हां अगे सांगायला आल्या दे ना, नीट बस ना. हां. आणि मग दादा घाबरला की आपला मग असं देतात होकार. हां म्हणायचं. मग दादा घाबरला, म्हणलं आत्या दार उघड म्हणला. मग मी म्हणलं हा का रे, म्हणलं आम्ही आत्ताच दार लावलं होतं, काय झालं. म्हणलं तो तिथं कोणतरी बाई आली म्हणलं म्हातारी. आणि ती दोघं म्हणलं त्यांच्या अंगावलं ओढती आणि तिथं जाती. म्हणलं बघ म्हणलं कोण आहे बाबा, मला भीती वाटते. मी त्याला म्हणलं घरात झोप. मग आम्ही आलो तर मग त्या बाईला बोलवलं आम्ही, कोण आहे काय. मग सगळे जागे झालो. मग त्यांच्या पप्पाला उठवलं, त्या अश्विन्यांना पोरांना उठवलं आम्ही. आणि उठवल्यानंतर ना मग त्या म्हातारीला म्हणलं कुठली आहे तू. मग ती कुठली होती माहिती आहे का तुला, काष्टीवरनं आली होती ती. हां. आणि गटरात पडली होती, तिचा पाय चिखलाने भरला होता. हा. आणि बाई तिला काही कळलंच नाही. आणि मग नंतर ना आम्ही काय केलं, तिला म्हणलं चल तुला कुठं जायचं, चल काष्टीला सोडतो म्हणलं. मग ती म्हणली नाही. आणि मग काय केलं, मग त्या अश्विनचे पप्पा आपले बाबा यांनी सगळेजण मिळून गावात गेले, चौकात गेले आणि पोलीस स्टेशनला त्या बाईला दिली. म्हणली अहो काही रात्रीची बाई 12:30 वाजता आली, कुठून आली, तिला काहीतरी पडली होती, इथं रक्त आलं. हा कुठून आलती, हा काष्टीवरून आलती. आणि मग तिला लागलं बी होतं, रक्त बी आलं होतं तिचं. हां. आणि मग हा खाली बस ना बाबा. हां थोडं मागं सर ना, कसं काय व्हिडिओ काढू मी तुझा. हां. आणि मग चला म्हणलं आपण एक आता दीदीला गोष्ट सांगत एक ब्लॉग काढावं म्हणलं, म्हणजे मग आपला ब्लॉग बी होईन तयार आणि दीदीला गोष्ट बी सांगून होईन. थोडंसं मागं सरून बस ना, असं याव देव माझ्या छाताडा बसल्यावर मी कसं काय काढणार. अगं कसं काय काढणार, अगं आई आहे मी, आई आहे बाया, आई आहे इकडे बाबा येतात, इकडे बस, इथं बस, बाबा येतात असं बस. हां. आणि मग काय झालं माहिती आहे का, मग ते म्हातारीचं नाव आम्ही विचारलं, तिने नाव सांगितलं. मग मी आमक्या तमकीची आई म्हणली. मग ह्या काष्टीवाली भाभी आहे ना, तिला बोलवलं आम्ही. ती काष्टीची आहे ना, ही आपली भाभी आहे ना, ती आपल्या इथं माझं घर आहे म्हणती, तुला म्हणती ना. हां काय म्हणती, पूजा आंटी नाही, भाभी काय म्हणती, पुण्याची भाभी येते ना आपल्या इथं काष्टीवाली, तुला काय म्हणती, माझं घर आहे खाली करा आता, आम्ही घराला पाणी मारलंय, आम्ही घर बांधलंय, आम्हीच राखण केलंय, असे म्हणते का नाही तुला. सर थोडंसं मागं, माझा हात गोळवला. हां आयु पडले ते देवाची. हां. आणि मग तिने आली, मग तिला आम्ही विचारलं, म्हणलं सगळी माणसं जागी झाली. मग आणि मग काय सांगू तुला, ऐकते का तू, होकार देते का. आणि मग असं झालं की एवढी गर्दी झाली रात्री, मग आम्हाला झोप नाही. मला मेथीच्या भाजीचा वास येतोय, कोण बनवतोय काय माहिती. हां ना, मला मेथीची भाजी खायची. आला ना वास. बघून येते का कोण बनवतंय ती.
मला लय गो खायची इच्छा झाली आहे मामा. बघते का कोणाची इथं आहे का मेथीची भाजी, आणते मला थोडी मागून. का ग आण ना ग प्लीज. का ग आईसाठी एवढं करू शकत नाही तू? हा हा जा ना. कुठं कुठं जाणार? कोणाची इथं जाणार? हा कोणाची इथं असन भाजी, कोणी केली असन तुला काय वाटतं? कोणी केली असन? शाहू दीदीने. कसं काय, कशावरनं म्हणली शाहू दीदीने? अगं दुसरं कोणीतरी केले असन, इकडे भाभी बिबीने केली असन. शाहू दीदीच्या मम्मीच्या एवढ्या लवकर नसेल स्वयंपाक. ही दिलशाद भाभी आहे ना, तिचा स्वयंपाक चालला असेल. तिने हा ती नाही येत, ती कामाला जाते ना, मग तिला रोज म्हणजे लवकर जावं लागतं, त्यामुळे ती स्वयंपाक करते लवकर. आम्ही स्टोरी सांगते ना. मग ती भूतीला काय केलं माहितीये का, ती भूत होतं. हा आणि त्या दिवशी काय होतं, अमावस्या होती. आणि मग बाबा दादा एवढा घाबरला आपला. मग घरात त्याला म्हणलं बाबा घरात झोप. मग त्याने आला घरात आणि घरात झोपला. आणि मग त्या भूतनीला आम्ही पोलीस स्टेशनला नेलं. आणि मग तिला पोलिसाच्या ताब्यात दिली. आणि मग त्यांना म्हणलं बघा ही कुठं आली, काही चौकशी करा. ही रात्रीची येऊन ती पोरं झोपली होती ना, त्यांच्या अंगाला ओढत होती. तिला थंडी वाजत होती लय. आणि त्या पोरांना माहीतच नाही, ते झोपल्यात मस्त बाहेर. आणि मग मीच जाऊन उठवलं त्यांना. अरे उठा उठा. नाही दार नाही, बाहेर झोपलेली होती ती पोरं. आणि ती काय केलं तिने, त्यांच्या अंगावर ओढून घेत होती आणि अंगावर घेऊन झोपत होती ती. आणि मग काही पोरं घाबरली. मग घरात गेली ती पोरं. मी उठवलं जाऊन. म्हणलं काय नाही खरं, म्हणलं आता तुमचं बाबा भूत नाही. हा माझं का नाही, मी नाही घाबरत कशाला. मी दोनदा चोर हाकलल्यात इथून. चोर आलते दोनदा आपले तर, तुला माहिती आहे का? नाही माहिती ना. कुठं होती तू तवा? तू कुठून बस ना. आता हुकार बिकार द्यायचं नाही का, गोष्ट सांगायला हुकार द्यायचा असतो. ऐक ना काय झालं, तू ना माझी पमा आहे ना, पमा ती माझ्या पोटात होती. आणि काय झालं, हा ही पमा आहे ना, पमा माझ्या पोटात होती. हा मग सांगते की पुढचं सांगते की, ऐक की. आणि मग काय झालं, इथं दोन चोर आले. आणि मग ती चोराने काय केलं, आपली खाट उचलून चालली होती. मग मी काय केलं, 2 इटकरीचे तुकडे घेतले. कोण आहे रे, कोण आहे म्हणलं, आमची खाट चालवली. आणि घेतले तुकडे, त्याच्या मागं लागली मग मी. आणि ती गेले मग रोडला पळून. आणि मग गेले पळून. आणि मग खाट सोडले आमची. नाही तर मग आमची खाट बी गेली असती. आता आपली वर खाट आहे ना, तू झोपते ना ती खाट, तेव्हा चोरांनी नेली असते आपली. मग मी त्यांच्या मागे इटकरे घेऊन गेली म्हणून ती वाचली बघ. हा काय सांगू, हा मी गावात जात होती. कोणा संग जात होती? बाबा संग. बाबा कुठं नेतो मला गावात तवा? कवा नेलं या? हा बरं. हा मी पप्पा संग गावात जात होती. हा आणि गावात गेल्यावर तू पैसे दिलते मला, आहे ना? काय खरेदी करायला दिलते पैसे? काय खरेदी करायला दिलते? हा 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 सांगायचं राहिलं. आम्ही गावात जात होतो आणि भूत आमच्या मागं मागं लागलं. आणि मग मला पळायला याय ना. मग मी तसंच, बाबाने मला सोडलं आणि बाबा गेला पळून. काय बाबा म्हणला मी चाललोय सर्कस बघायला. काय बाबा मला थांब मी सुसू करून येतो बाहेरनं. सुसू करून येतो म्हणा. बाबा चल सो पळत सुटलाय गावात खुशालवानी. आणि बाबाच्या मागं मी बी पळत होती, माहितीये का? हा हो मग मला भूताने धरलं. आणि मग बाबाला माहित बी नाही. बाबा गेला सर्कस बघायला. बाबाला बघ, बाबाला विचार. आणि मी मला माझ्या माग मी गेलीच, मला इटकर उचलली अशी बाबाने मारायला. इटकर घेऊन विचार बाबाला, विचार मारायला उचलली का नाही ती. खरी कहाणी सांगते तुला, खरी. ही खोटी खोटी कहाणी नाहीये. ही बाबांनी मला लय सतवलंय बघ. बाबाला विचार. असं इटकरी घेऊन माझ्या मागं लागायचा बाबा, मला मारायचा बाबा. तुला माहिती आहे का? हो माझं मारलंय मला बाबाने, लय मारलंय मला. हे नाही हे असं कसं हलतं या.
की बाबाने हाणले मला. विचार बाबाला तू, विचार की. मला कहाणी सांगायला होती, विचार की बाबाला. मग आमची गोष्ट आखूड, तुमच्या पाठीत लाकूड. आमची गोष्ट लांब आणि तुमच्या पाठीत खांब. अरे काय आता मग गोष्टच आहे की एक. हा बरं, आता ना भूताची. कोण आहे तू? मी भूत आहे. अरे भूताची स्टोरी सांगती ना, आता कुठून आलो अजून स्टोरी. मग काय म्हणायचं? मग भूताची स्टोरी सांगितली की तुला ही एवढी. मग आता कोणची स्टोरी सांगू तुला? बर मी नाही भूत बनत, भूताची स्टोरी सांगते. बाबाला बोलायचं का भूत? कसं बनवलं बाबाला आपण भूत? थांब भूताचा आणते. थांबा थांबा, बाबाला भूत बनवायचं.